शेतकरी भावांनो, कर्जमाफीची घोषणा झाल्यापासून प्रत्येक शेतकऱ्याला वाटले की आपलं नाव या कर्जमाफीमध्ये येईल का नाही। प्रत्येकाची अपेक्षा आहे की आपण या कर्जमाफीमध्ये बसलं पाहिजे। त्याच्यात जे नियमित कर्जदार शेतकरी आहेत का, त्याला तर असं वाटले उगच भरलं आपण हे कर्ज, 2 लाखाचा फायदा झाला असता, आता ह्या 50,000तच आपल्याला बसावं लागणार आहे आणि तेही 50,000 मिळतेत का नाही। मात्र आत्तापर्यंत जी काही सहकारी विभागानं माहिती दिली किंवा कृषी मंत्र्यांनी माहिती दिली किंवा मुख्यमंत्र्यांनी माहिती दिली, यावरून नेमके कोणते शेतकरी या कर्जमाफीसाठी पात्र होऊ शकतात आणि कोणते नियमित कर्जदार 50,000 प्रोत्साहन लाभासाठी पात्र होऊ शकतात, आपण ही माहिती थोडक्यात बघणार आहोत। त्यामुळे तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असताल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुम्हाला याबद्दल काय वाटतं हे सुद्धा कमेंट करायला विसरू नका। आता तुम्हाला सांगतो, कृषी मंत्र्यांनी आणि सहकारी विभागाने आत्तापर्यंत जी काही माहिती दिलेली आहे का, त्या माहितीवरून जी 2 लाख रुपयापर्यंतची कर्जमाफी मिळणार आहे, त्यामध्ये जे पात्र शेतकरी होऊ शकतात तर ते ज्या शेतकऱ्यांनी 2022, 2023, त्यानंतर 2023, 2024, 2024 ते 2025 म्हणजे 30 सप्टेंबर 2025 पर्यंत। मग ज्या शेतकऱ्यानं 2022ला कर्ज घेतलेले आणि 30 सप्टेंबर 2025 पर्यंत तो थकबाकीत आहे, या शेतकऱ्यांना 2 लाख रुपयाचा कर्जमाफीचा लाभ मिळू शकतो। आता बऱ्याच जणांना वाटेल मग मी 2021लाच घेतलेले तेव्हापासून भरलं नाही, तर जर ही मर्यादा असेल 2022 ते 2025 तर 2021ला घेतलेला शेतकरी किंवा 2020ला घेतलेला शेतकरी सुद्धा यामध्ये पात्र होऊ शकतो। आता काल कृषी मंत्र्यांनी पुन्हा काय सांगितलंय की जे 50,000 रुपये प्रोत्साहनपर लाभ अनुदान आहे, तर हे अनुदान 3 वर्ष जो शेतकरी नियमित कर्ज भरतोय त्या शेतकऱ्याला हे 50,000 रुपये प्रोत्साहनपर अनुदान मिळणार आहे। म्हणजे शेतकरी मित्रांनो, कर्जमाफीचं थोडक्यात आता अहवाल सगळा रेडी झालेला आहे। सहकारी विभागानं कोणत्या शेतकऱ्याला द्यायचं, कधीपर्यंत थकबाकीदार शेतकरी आहेत, प्रोत्साहनपर अनुदान कोणत्या नियमित शेतकऱ्यांना द्यायचं, हे सगळं ठरलेलं आहे, अहवाल झालेला आहे। फक्त तो आता मंत्रिमंडळ बैठकीसमोर येऊन जाहीर करायचं राहिलं, एवढंच राहिले। पण आता त्यानं सांगितलेलं आहे की 30 जूनपर्यंत कर्जमाफी मिळणार, 30 जूनपर्यंत कर्जमाफी मिळणार, म्हणजे 100% हे 30 जूनच्या जवळपासच जाहीर करू शकते। त्याच्या आधी करायचा काय वाण नाही, कारण आता करायची असती तर इतक्याच दिवसात केली असती, शेतकऱ्याला त्याचा फायदा झाला असता। म्हणून आता शेतकरी या दिवसाची वाट पाहिलेली आहेत। अशा प्रकारे ही कर्जमाफी या शेतकऱ्यांना मिळू शकते। मात्र यामध्ये पुन्हा एक अडचण अशी आहे की ते अगोदर काही बातम्यामध्ये सांगितलेलं आहे की ज्या शेतकऱ्यांना या अगोदरच्या कर्जमाफीचा लाभ मिळालेला आहे, मात्र ते कर्जमाफी या कर्जमाफीपासून वंचित राहू शकतात। पण आता पुढं जसा अहवाल येईल, ते अहवाल आल्याच्या नंतर आपल्याला सगळं क्लिअर होईल। आता याबद्दल तुमचं काय मत आहे नक्कीच कमेंट करा। चॅनलवर नवीन असताल तर सबस्क्राईब करा। धन्यवाद।